मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि अजित पवार नॉट रिचेबल. भास्कर जाधवांनी कारंदेत केला मोठा गौप्यस्फोट. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज झालेले आहेत. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले. त्यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. यावर आता एका मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे काल अजित पवार हे पूर्ण दिवस त्यांच्या बंगल्यावरच होते, पण तरीही देखील त्यांच्या बंगल्याबाहेर बोर्ड लावण्यात आला होता की दादा उपलब्ध नाहीत. छगन भुजबळ यांच्या रागाला बळी पडायला नको, छगन भुजबळांचा राग ओढवून घ्यायला नको. जर भुजबळ समोरासमोर आले तर त्यांचा राग उफाळून आला आणि भुजबळ कोणत्या थराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळे अजित पवार काल नॉट रिचेबल असतील असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद न दिल्याने त्यांनी बंडाचे संकेत दिल्याचे पाहायला मिळाले. या संदर्भात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, छगन भुजबळ या वयात काय बंड करणार? जर काय बंड करायचं असतं तर त्यांनी आधीच केलं असतं, पण आता ते काय बंड करणार? त्यांचं वय होऊन गेले, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळालेलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की मुळामध्ये 2022 साली ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार आलं असं म्हणतात, ते सरकारच मुळामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून आणि त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष फोडून हे सरकार सत्तेवर आलं. जरूर भाजपाचे 105-106 आमदार निवडून आले होते, परंतु 99ची किंमत 99चं महत्व आहेच, परंतु त्याच्यामध्ये एक जोपर्यंत येत नाही किंवा त्याच्यामध्ये बेरजेला जमा होत नाही तोपर्यंत 100 हा आकडा पूर्ण होत नाही. त्यामुळे भाजपानं हे लक्षात ठेवलेलं दिसत नाही की त्यांचे 105 म्हणून जास्त होते, पण जोपर्यंत एकनाथ शिंदेनी 40 आमदार शिवसेनेचे फोडले नव्हते तोपर्यंत त्यांना सत्तेवर जाता आलेलं नव्हतं. आता त्यांचं एवढं पाशवी बहुमत आहे आणि त्यामुळं काही लोकांना घ्या, काही लोकांना घेऊ नका अशा पद्धतीचं ठरवण्याचं काम हे या मंडळींनी केलेलं आहे. आणि त्यातूनच मला असं वाटतं की काही जुन्या जाणत्या लोकांना, सिनियर लोकांना डावलण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे. भुजबळ साहेबांच्यामध्ये जशी नाराजी आहे तशी सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील नाराज आहेत. अन्यही काही मंडळी नाराज आहे आणि म्हणून नाराजीचा सूर हा निश्चितपणे आहे. भुजबळ असं म्हणतायत, जहां नाही चैना वहां नाही राहिना, असे भुजबळ साहेब म्हणतात की जहां नाही चैना वहां नाही राहिना. मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांना कुठे चैन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही. नाही, पण तुम्हाला काय वाटतं की भुजबळांचं हे नाराजी नाट्यापुरतंच आहे की पुढे काही होईल? भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल. आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही. इतकं महायुतीकडे पाशवी बहुमत आहे. त्यामुळे कोण रुसला कोण रागावला त्याला फार मोठं महत्व महायुतीमध्ये दिलं जाईल असं मला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.